नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो हनुमान नगर मध्ये, गोरेगाव मध्ये. इकडे साईबाबा मंदिर आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता इकडे पाणी बघा कसं तुंबलेलं आहे आणि गटाराचं घाण पाणी खूप दिवसापासून हे पाणी तुंबलेलं कंटिन्यू वाहत असतं आणि लोक खूप समस्येमध्ये आहेत. इकडे मच्छर आहेत, डेंग्यू मलेरिया सारखे आजार निर्माण होत आहेत आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम एका बिल्डरने टाकलेल्या दिवाळामुळे होतोय आणि त्या बिल्डरला कळत नाही. इकडे जे झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक जे आहेत, गरीब लोक आहेत, यांना खूप सारे प्रॉब्लेम असतात आणि त्याला डावलून त्या बिल्डरने तिथे दिवाळ टाकलेला आहे आणि आपण इकडे आलेलो आहोत. इकडे काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. आपण बघू शकता हे साईबाबा मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर पण हे घाण आहे. सगळी पाणी एवढं आहे, तुंबलेलं आहे आणि लोक खूप त्रस्त झालेले आहेत आणि वारंवार बीएमसी ला, प्रशासनाला तक्रार करूनही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपण या ठिकाणी आलेलो आहोत. इकडे माजी नगरसेविकाच्या लोचनाताई आहेत, ज्या शिंदे गटाच्या विभाग प्रमुख आहेत, त्या इकडे आलेल्या आहेत. लोकांच्या समस्या समजून घ्यायला. ताई, काय विषय आहे इकडे? आज इथे जवळजवळ 2 वर्षापासून हे संडासचं पाणी सगळं वाहतंय आणि त्याच्यामुळे अक्षरशः लोकांना एवढा त्रास होतोय. शाळेची मुलं जी शाळेत जात आहेत ते बूट त्यांच्या आया पिशवीमध्ये टाकून शाळेत जाऊन त्यांची बूट घालतायत मुलांना. आज हे संडासचं सगळं पाणी रोडवर येतंय. आज जवळजवळ मी 6 महिन्यापासून पूर्ण प्रयत्न करते की हे पाणी कसं आपल्याला डिवाइड करता येईल, दुसरीकडे वळवता येईल. त्याच्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहे. इथले स्थानिक आमचे डायनामिक सोसायटीचे अध्यक्ष वाघेलकर आहेत तिथे आणि आम्ही सगळे मिळून इथे पूर्ण प्रयत्न करत आहोत की काहीतरी याच्यातून सोल्युशन निघेल. आज बीएमसीची सगळी टीम आली आहे, सगळ्यांना बोलवलंय मी, पण काही होत नाहीये. आता ते बीएमसीची लोक येऊन सगळे बसलेले आहेत बघा, तुम्ही व्हिडिओ घ्या पाहिजे तर. त्यांना मी काय सांगते, तुम्ही काहीतरी हालचाल करा. नाही, ते लोक आता तिकडे गेले. तुम्ही इथे आल्याबरोबर सकाळी इथे बरोबर बीएमसीची लोक 9 वाजता आलेत. 9 वाजल्यापासून सगळी बीएमसीची लोक बसून आहेत. तर तुम्ही आलात कशाला? तुम्हाला आम्ही इथे बोलवतो कशाला? लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचाच नसेल तर तुम्ही येऊच नका ना. आज 2 वर्ष झालं संडासचं पाणी इथे येत आहे. मग बीएमसी झोपली काय? त्यांनी काहीतरी काय करायला पाहिजे ना लोकांसाठी. हे मी माझ्या स्वतःसाठी काही करत नाही. आज जनता इथे त्रासलेली आहे. लोक अक्षरशः कंटाळलेली आहेत आणि हा प्रश्न फक्त 4000 लोकांचा आहे. 4000 हा प्रश्न जो आहे 4000 लोकांचा आहे. लोक खूप कंटाळलेली आहेत. आज इथले स्थानिक लोक आहेत. मी पूर्ण प्रयत्न करते. आमचे वाघेलकर आहेत, त्यांच्याशी बोला तुम्ही, ते सांगतील. वाघेलकर साहेब, तुम्ही इकडे राहता, इकडचा त्रास तुम्हाला माहिती आहे. काय एक्झॅक्टली विषय, काय कशामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला? कसं आहे, आता जवळजवळ येत्या हनुमान नगरला 2005 मध्ये पाण्याचं स्टार्ट झालाय. त्या जो पूर आला होता त्यापासून स्टार्ट झाला. आज हनुमान नगर हा एक शेवटची झोपडपट्टी आहे. शेवटची सगळ्यात जुनी झोपडपट्टी जो आता गोरेगावची होती, त्या नगरचा पहिले डेव्हलप होत नाहीये. का होत नाही ते आम्हाला माहित नाही, पण आम्ही काम करायला पुढे गेलो, काय ना काय त्याचे अडथळे येतात. दुसरी गोष्ट, आज येथे 5 वर्ष ते 6 वर्ष हे जे बिल्डिंग बनले आहे श्रद्धा येऊन, त्या ज्या बिल्डरने काम केलं आहे ते गटाराचं, त्या गटाराच्या नाल्यातून पाणी वाहत आहे. अक्षरशः पाणी असं वाहतं की जसं गावाला नदी वाहते असा पूर येतो. आणि पावसामध्ये तर आम्हीला जाणं शक्य होत नाही कुठे. सगळीच लोक घाबरतात जायला. लोक वाहून चालली आहेत. तो व्हिडिओ पण आपल्याजवळ आहे लोक वाहून गेल्याचा. आता असं झालं, आम्ही 30 जुलैला एक मोर्चा काढला होता महानगरपालिकेवरती. त्या अजून सुद्धा जवळजवळ 400-500 लोक होत्या मोर्चाला होते. सर्व लोक बाहेर होते. बीएमसीने अलाव केलं नाही आम्हाला रहिवाशांना की आम्ही 7 ते 8 लोक आतमध्ये गेलो. साहेबांशी बोलता पाटले साहेब होते. पाटले साहेबांनंतर इंदुरकर साहेब माझ्या मते 20 ते 30 वेळा इथे आले असतील. व्हिजिट करतात, बीएमसी माणसं येतात, काही काम होत नाही, फक्त बघून निघून जात आहेत. आणि अक्षरशः एवढे लोक कंटाळलेत हनुमान नगरला. सोडून घरं लोक बंद ठेवून लोक चालले भाड्याने राहायला बाहेर. कारण का? आणि हे सर्व मी कुठल्याही पक्षाचं साईड घेत नाहीये, कुठल्या पक्षाला बोलत नाहीये. लोक बोलतात की हनुमान नगरचं काम का होत नाहीये. मग तुम्हाला वोट कसं भेटणार? कारण 40-70% लोक भाड्याने आहेत. भाड्याने असल्यामुळे कोणी लोक इथे वोटिंग द्यायला येत नाही. कंटाळले अक्षरशः आहेत. ज्यावेळी डेव्हलपचा भाग येतो त्यावेळी कोणी इथे लक्ष देत नाहीये. लवकरात लवकर डेव्हलपचा भाग लवकर घ्यावा. कोणी पण, आता माननीय मुख्य एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांना हे सगळं गरीब लोकांचं कहाणी पूर्ण माहिती आहे. त्याकरता हात धुवून माझी विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना
की लवकरात लवकर हनुमान नगरकडे लक्ष देऊन आपण मला व्हिजिट करा आणि लवकरात लवकर डेव्हलपचा भाग जो आहे हनुमान नगरचा तो पूर्ण करावा ही माझी इच्छा आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. आपल्या बरोबर गणेश आहेत, ते पण या ठिकाणी राहतात. गणेश, काय ह्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे? मुसीबत ये है कि जो ये लो लाइंग एरिया है, जो पानी ऊपर से आता है बह के, जिस गटर से जाना था यहाँ से तो जाना है, लेकिन ये पूरा इंक्रोचमेंट जिस तरह से नाला नैरो हो गया है, उसके से पानी जब नाले से जाता है जो बह के बाहर आता है, ये पानी आगे जाने की सुविधा नहीं है या करने की मतलब अनुमति वहां की रहवासियों का नहीं दे रहे। यहाँ पे अगर सही जगह से नाला बन गया, पानी आने के सही टेक्निकल ग्राउंड से काम किया गया तो इसका परिणाम निकलेगा, लेकिन इसके कारण ये क्या हो रहा है, बिना बारिश के भी पानी आ रहा है। मतलब ये यहाँ का डेवलपमेंट भी एक विषय, अगर डेवलपमेंट के रास्ते से होता है तो बहुत अच्छी बात है, अगर गटर बन रहा है तो, लेकिन डेवलपमेंट नहीं है। ये गटर बनाने के लिए ये जो यहाँ के MLA विद्या ठाकुर जी, अगर उनके माध्यम से भी अगर होता है, उनके पास तो ताकत है कि करवाने की, अगर उनको ये समस्या नहीं दिख रही है तो बहुत दुर्भाग्य है, क्योंकि उनको वोट लेने के लिए उनको तो आना भी नहीं पड़ता, उनको वोट मिल जाता है किसी तरह से। लेकिन यहाँ की पब्लिक तो पूरा गोरेगांव उनके अंडर है ना, तो उनकी यहाँ की तकलीफ जानते हुए भी करना चाहिए मेरे हिसाब से। तो आके यह समस्या पूछनी चाहिए, मुझे ऐसा लगता है। या ठिकाणी इकडचे जे लोक आहेत त्यांची इच्छा आहे की या इकडचे स्थानिक आमदार पण दुर्लक्ष करतायत, त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी डेव्हलपमेंटचा खूप मोठा विषय आहे. भिंत टाकल्यामुळे इकडे पाणी तुंबलंय आणि पाणी तुंबल्यामुळे कंटिन्यू पाणी वाहत राहतं इकडे. आज 3 डोंगरी पासून वरून महाराष्ट्र विद्यालयापासून जे काम चालू केलंय BMC ने नाल्याचं, ते आता पूर्णपणे पाणी, कारण हा भाग जो सकलामध्ये आहे पूर्ण हनुमान नगर, ते पूर्ण महाराष्ट्र विद्यालयापासून ते पाणी खाली येत आहे, नालं काढतायत, त्याचा फ्लो सर्व हनुमान नगरला येतो आहे आणि कनेक्टिव्ह हनुमान नगरलाच आहे. मग ते त्यामुळे जास्त पाणी होत आहे ना, त्याचा कुठेतरी फ्लो त्याने काढून साईडने बाबुल नगरच्या डायव्हर्ट करायचं पाणी मधून, हे त्याने तो विचार करावा ना. हे सर्व पाणी हे ते सोडतात BMC वाले. मी मध्ये भारत हॉटेलजवळ बोललो होतो या लोकांना, तेव्हा कोणी लक्ष देत नाही त्यावरती. सर्व जो फ्लो आहे तो हनुमान नगर येतो आहे महाराष्ट्र विद्यालयापासून, BMC रोड पासून तो पाणी सर्व इथे येत आहे. त्याला विचार BMC ने करावा, नाही तर आम्ही हनुमान नगर पुरा मोर्चा काढणार आहे परत त्यासाठी. स्थानिक लोकांचं बोलणं आहे की हे जे पाणी, जे घाण पाणी वाहत आहे ते दुसऱ्या साईडला कुठेतरी वळवा, जेणेकरून इकडच्या स्थानिक लोकांना त्रास होणार नाही. आणि वारंवार कंप्लेंट करून मोर्चे घेऊन सुद्धा काही त्याच्यावरती इलाज होत नाही, काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जात नाही. आपण बघूया आतमध्ये कशा प्रकारे पाण्याचं जे पाणी तुंबलंय आणि जे पाणी वाहत आहे आतमध्ये आपण बघूया. या ठिकाणी बघा कंटिन्यू पाणी वाहत आहे. आता पावसाचे दिवस नाही आहेत, पावसाचे दिवस असेल तर समजतं आपल्याला. आता ही घाण बघा, हे किती दिवसापासून पाणी तुंबलेलं आहे, वर्ष होत आला. बोलतात की हे घाण साफ करत नाहीत का हे लोक? असंच घे, आडवत व्हिडिओ असंच घे. घाण साफ होते का, कंटिन्यू होते का, घाण साफ करतात? त्यात पण मोठं गटर साफ नाही होत आहे. आणि आता त्यांनी काय केलंय, हा गटर जो पाणी जायचा ना तो पण बंद केलाय. आतून त्या लोकांनी ते फळी वगैरे लादी मारून सिमेंटनी. या ठिकाणी बघा कशी घाण आहे, कंटिन्यू पाणी वाहतं. पावसामध्ये कशी अवस्था असेल त्याचा तुम्ही विचार करा. हे आता एवढी घाण आहे. चला पुढे. पावसामध्ये अक्षरशः यहाँ पे इकडे तलाव होत असेल, आता हे कंटिन्यू पाणी. आणि या घाणीच्या पाण्यामध्ये लोकांना राहायला लागतंय. एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला पाणी कुठे जमा होतं त्या BMC त्यांच्यावरती कारवाई करायला येते. आणि ही जी घाण आहे, हे जे पाणी वाहत आहे आणि हे पण बाथरूमचं पाणी, हे पाणी वाहत आहे, त्याला जिम्मेदार कोण आहे? मग BMC काय करते असा लोकांचा प्रश्न आहे की BMC याच्याकडे का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, की जाणून बुजून लोकांना त्रास द्यायचं काम चाललंय? ते पण आहे ना, मार्ग तर आहेत. बरोबर आहे. आपण आयुक्तापर्यंत पत्र दिले, आपण असंच नाही म्हणजे बोलत आहे. आपण भूषण गगराणींना पण पत्र दिले, तुमच्याविषयी सगळे फोटो दिले, सगळं केलं. आपली जशी भेट मिळेल ना, वेळ कळेल, तुमच्यातले प्रतिनिधी घेऊन जाऊया, तुम्हाला सांगा बिल्डिंगचे प्रतिनिधी दिले, आपण एकत्र जाऊया. असं होणार नाहीये की समजून घ्या. ते रोडवरती आहे ना, प्रॉब्लेम ते विषय. आता इकडची वास्तुस्थिती आम्ही आमचं मी म्हणून काय म्हणलो, मला कुठच्या राजकारणात तुमचं जेन्युअनली काम करायचं आहे ना, तर इथे सुरू करू द्या, इथून सुरू करूया. काही नाही तर कमीत कमी घंटा निघाली, मच्छर मक्की तर गेली, प्रयत्न तर करूया, कुठून तरी सुरू करूया. त्याच्यानंतर तुमचा तो मार्बल तोडायचा ना, आता आपल्याला कळलंय.
हे सुरू करूया. इंदुलकर येत आहेत, मार्बल तोडून घेऊया. नाही निघाला, परत 2 दिवसांनी गाड्या लावूया, परत प्रयत्न करूया. मग अपॉइंटमेंट मिळेपर्यंत आपण आपलं करू. तोपर्यंत SRAचा आपला ब्ल्यूप्रिंट येईल, त्याच्यावर आपल्याला गटार आहे की नाही आपण ती पण मागणी केली SRAच्या ऑफिसरला. जसे येईल तुम्हाला पण विश्वासात घेऊ, तुम्हाला दाखवू बाबा दादा एवढे एवढे गटार होते तुमच्या सोसायटीने किंवा बिल्डरने विकासकांनी हे बुजवले. हे आमच्याकडे जेव्हा फुलप्रूफ होईल तेव्हा तुम्हाला आम्ही ब्लेम करू ना. उगाच आम्ही असं ब्लेम करणं पण योग्य नाही ना. आपण लोकप्रतिनिधी आहे, बोलताना आम्हाला सांभाळून विचार करायचा. तुम्ही पण मतदार ते पण आहे, करायला एक जायचं आणि फाटाफूट ते आपल्याला करायचंच नाही. आणि हे मतासाठी पण नाही आलो आपण. हे आज प्रयत्न गेले 6 महिने करतो. 6 महिन्याचा पाठपुरावा आहे. आतापर्यंत सगळे पत्रव्यवहार ते आपल्या ऑफिसला पडले, आपण दाखवू शकतो. जेन्युअनली काम करायचं आहे, थोडे मदत म्हणजे सहकार्य एकमेकांनी करूया आणि मार्ग निघेल. 100% मार्ग निघणार. आणि आजूबाजूला तर ते फोडूया आपण, ते टेन्शन घेऊ नको, ते पण फोडूया. आता आपण बघितलं की या ठिकाणी लोकांना किती त्रास होत होता आणि तात्पुरती काही ना काहीतरी समस्येचं निवारण झालं पाहिजे. प्रॉब्लेम खूप मोठा आहे, खूप दिवसापासूनचा आहे, खूप दिवसापासूनचं पाणी तुंबलंय आणि या ठिकाणी लोकांच्या मागणीवरून लोकांच्या मदतीसाठी नेहमी उभ्या राहणाऱ्या आपल्या लोचनाताई आहेत. त्यांनी या ठिकाणी BMC ची गाडी त्वरित मागवली आणि लगेच आता ते जो घाण पाणी आहे ते काढून घेण्याचं काम चालू केलंय. बघा या ठिकाणी BMC चे लोक आहेत. हा पाईप टाकलेला आहे. या पाईपच्या द्वारे जे पण घाण पाणी इतक्या दिवसापासून जे तुंबलेलं आहे ते काढण्यासाठी ही गाडी मागवण्यात आलेली आहे. तुम्ही आमच्या स्क्रीनवरती बघू शकता, हा पाईप टाकलेला आहे. आणि तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही दाखवलं की साईबाबा मंदिर आहे त्या समोर जे पाणी तुंबतंय, खूप दिवसापासून तुंबलेलं पाणी आहे आणि त्याचा त्रास लोकांना होत आहे. आणि ताईंनी त्वरित VMC ला बोलून आता ही कारवाई चालू केलेली आहे. हे बघा कशा प्रकारे पाणी खेचायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारे हे काम चालू आहे, लोकांचं मदतीचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी प्रशासनापर्यंत हा विषय आम्ही घेऊन जाणार आहोत. त्याचबरोबर स्थानिक लोकांचं बोलणं आहे की जर या विषयावरती लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर विराट मोर्चा आम्ही BMC वरती घेऊन जाऊ. आणि स्थानिक आमदार आहेत त्यांना पण आम्ही सांगतो की या लोकांचा जो विषय आहे तो तुम्ही समजून घ्या, त्याचा निवारण करण्याचा प्रयत्न करा. अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, प्रशासनापर्यंत पोहोचू दे की लोकांना किती त्रास होतोय, मंत्र्यांपर्यंत पोहोचू दे की लोकांना किती त्रास होतोय. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.